आता तब्येत कशी आहे? हे बघा, त्यांच्या हाताची नस कापली आहे, त्यामुळे ब्लड लॉस खूप झालाय. त्यामुळे त्या शुद्धीवर येईपर्यंत आम्ही काहीच सांगू शकत नाही. आम्ही आमचे प्रयत्न करतोय, डोंट वरी. माझ्या आईची तुझ्यावर खूप श्रद्धा आहे देवा, आणि जेव्हा जेव्हा तिने मला तुझ्यासमोर हात जोडायला लावले तेव्हा तेव्हा मी जोडले, पण तुझ्याकडे काही मागितलं नाही. पण आज मागतोय. आई आणि अंतराच्या इच्छेमुळे लीला माझ्या आयुष्यात आली. जरी मी तिला माझी बायको मानत नसेल तरी तिची जबाबदारी आता माझ्यावर आहे. तिच्या वडिलांनी खूप विश्वासाने तिचा हात माझ्या हातात दिला. तिला वाचव प्लीज. निघाल्यापासून आईशी काही कॉन्टॅक्ट नाही झालाय. ती काळजी करत असेल. तिला फोन करून सांगायला हवा. अभिराम, अरे अभिराम, कुठे आहात तुम्ही? काय आहे? तुम्ही पोहोचलात का? कधीपासून मी तुमच्या फोनची वाट बघते. ते काळजी वाटते रे बाळा. कसे आहात तुम्ही? कुठे आहात सांगा. लीला कुठे आहे? लीलाला फोन दे. अभिराम, काय झालं बाळा? लीलाला फोन दे ना. लीलाचा ऍक्सिडेंट झाला. हॅलो आई. हॅलो. आजी, आजी काय झालं तुम्हाला? सावरा तुम्ही स्वतःला. एकदम काय झालं? बऱ्यात ना तुम्ही? काय कोणाचा फोन होता? अहो बोला. मी पाणी आणते तुमच्यासाठी. अरे दादा. अरे तू आत्ता? अरे बाबा घरी नाही येत ना. मग उद्या हॉटेलवर आरामात गेलो तरी काही प्रॉब्लेम नाही. वा, एक दिवस बाबा नाहीये तर सगळे बेशिस्तीने वागतायत. अरे किशोरदा, तुला माहितीये का, उलट मला ना उद्या खूप दिवसांनी सुट्टी मिळाल्यासारखं वाटतंय. म्हणजे जे बाबांची शिस्त वाईट नाहीये, पण बाबांच्या अशा शिस्तीचं कधी कधी दडपण येतं रे मला. म्हणजे बघ ना, उद्या ते नसतील तर हॉटेलचा ओनर मी. माझ्याप्रमाणे मेन्यू ठरेल, माझ्याप्रमाणे स्टाफ मॅनेज होईल, माझ्याप्रमाणे किचनही मॅनेज होईल. इन शॉर्ट काय, माझा शब्द हा फायनल असेल. कधी कधी छान वाटतो रे असा चेंज मला. जसं की मीच ओनर आहे हॉटेलचा असं मला वाटतं. खरंय. तुला एक गंमत सांगू? मी इथून सगळं सोडून जेव्हा दुबईला गेलो होतो, एक्झॅक्टली सेम फिलिंग मला पहिले काही दिवस येत होती. कम्प्लीट फ्रीडम. किशोर दादा, मला तुझा त्या दुबईच्या जॉबचा एक्सपिरियन्स सांग ना, कसा होता? अरे जबरदस्त एक्सपिरियन्स होता. खूप खूप मजा आली मला. माहितीये,
तिकडे ना सगळं माझ्या म्हणण्यानुसार होतं. कम्प्लीट फ्रीडम. म्हणजे माझा शब्द फायनल. तिथे मला कळलं दुसऱ्याच्या कोणाच्या तरी हाताखाली राबण्यापेक्षा स्वतःचा बिझनेस चालू करणं कधीही चांगलं असतं. कारण कसं आहे, आपल्या स्वतःच्या बिझनेसमध्ये निर्णय घ्यायची मुभा आपल्याला असते. इन शॉर्ट, आपला शब्द फायनल असतो. कळलं? नाही यार, हे या जन्मात शक्य नाहीये. बाबा कशाला त्यांच्या बिझनेसचे डिसिजन्स मला घ्यायला लावते. अरे, तू बाबांबरोबर आता त्यांच्या बिझनेसमध्ये काम करतोस ना, म्हणून तुला निर्णय घेता येत नाही. पुढे जाऊन कदाचित तू तुझा स्वतःचा बिझनेस चालू केलास तर तुझा शब्द फायनल असेल. चल, मी झोपतो. तुला उद्या उशिरा जायचंय. मला कामं आहेत. गुड नाईट दादा. चल, गुड नाईट. आता कशी आहे तब्येत? त्यांची प्रकृती आता खूप स्टेबल आहे आणि त्यांनी ट्रीटमेंटला सुद्धा चांगला रिस्पॉन्स दिला आहे. पण ब्लड लॉसमुळे खूप थकवा आलाय. थोडा आराम केला की ते येतील शुद्धीवर. हे सगळं माझ्यामुळे झालं लीला. मी तुला तिथे एकटं नको सोडायला होता. माझ्यामुळे तुला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ केलं नसतं. आय एम सॉरी. काय? लीलाचा ऍक्सिडेंट झाला? अगं एजे सुद्धा आहे तिच्या बरोबर. तू जरा बरी आहेस ना ग? आनंदाची बातमी दिल्यासारखी काय सांगतेस? हो पण मी लक्ष्मी, तुझ्या बहिणीला सांभाळा. मी तुम्हाला 1000 वेळा सांगितलंय, लीलाशी आपलं पर्सनल वैर नाहीये. ती फक्त या घरासाठी साजेशी नाही म्हणून आपल्याला ती नकोय. आणि आता ती एजंटची बायको आहे. तिला जर का काही झालं तर त्याचा परिणाम एजंटवर सुद्धा होणार आहे. आणि मुळात मुद्दा तो नाहीच आहे. कुणाचा तरी ऍक्सिडेंट झालाय आणि तुला कसलंही गांभीर्य नाहीये का ग? मूर्ख मुली. लक्ष्मी, हिचा निर्णय घे तू, नाही तर मी हिला निकालात काढेन. झालं? आता तुलाही मला ऐकवायचंच असेल. असंही मंगळागौरीच्या दिवशी तू मला दगा दिलाच आहेस. असं नाहीये श्वेता. मंगळागौरीच्या दिवशी जहागीरदारांचं नाव खराब होऊ नये म्हणून मी शांत होते. मी काही केलं नाही. नाही ताई, नाही. मला कळलंय आता की तुला माझ्याबद्दल ना काहीही वाटत नाही. तुला फक्त त्या तुझ्या दुर्गा वहिनींचा शब्द झेलायचा आहे आणि त्यांच्या मागे मागे करायचंय, हो ना? मग भलेही त्या तुला 0 किंमत देत असतील ना तरी चालेल. श्वेता,
बी केअरफुल. आय एम सॉरी, माझं चुकलं. तुझा ह्या घरात ह्यापुढे जर अपमान झाला तर तो माझाही अपमान असेल. आणि जर आपल्याला अशी किंमत मिळणार असेल ना तर आपलं ठरलंय. आता आपलं एकच ध्येय आहे. येस, एकच मिशन. एजे आणि लीलाला वेगळं करायचं. देवा, का रे परीक्षा बघतोयस त्या दोघांची? त्या दोघांनाही मी तुझ्या दर्शनासाठी पाठवलं होतं. त्यांनी एकमेकांसोबत वेळ घालवावा, एकमेकांना समजून घ्यावं, यासाठी दोघांना एकत्र पाठवलं होतं. पण ती खूप मोठ्या संकटामध्ये अडकले. देवा, त्यांची रक्षा कर माझी, त्यांची रक्षा कर. ते सुखरूप घरी येऊ दे, त्यांना सुखरूप घरी पाठवते. त्यांची रक्षा कर. लीला, लीला, लीला. एजे, एजे, बरं वाटतंय का ग? मी डॉक्टरना बोलवतो. एजे, मला तुमच्याशी बोलायचंय. मी तुम्हाला खूप चुकीचं समजलं होतं, पण तुम्ही माझा जीव वाचवला. बस बस, काही बोलायची गरज नाही. आता तुला आराम करायची गरज आहे. आता लीला, मी डॉक्टरना बोलून आणतो. पहिले अंतरा मला सोडून गेले. आता लीलाची माझ्या जबाबदारी असताना तिला काही झालं असतं तर तुम्हाला माहित नाही मी काय केलं असतं तेव्हा. पण तू तशी वेळ येऊ दिली नाही देवा. तिला किती चुका करत असली, किती वेंधळेपणा करत असली, तरी ती माणूस म्हणून वाईट नाहीये. जरी मी तिला बायको म्हणून स्वीकारलं नसेल, पण ती माणूस म्हणून खूप चांगली आहे देवा. परत तिच्यावर असं संकट येऊ नको देऊस. थँक्यू. देवाच्या साक्षीने आपल्यात सुरू झालेलं हे नवरा बायकोचं नातं मी अगदी मनापासून निभावेन. आज तुम्ही मला एक चांगली व्यक्ती म्हणून स्वीकारलंय आणि मला खात्री आहे लवकरच तुम्ही मला तुमची बायको म्हणून सुद्धा स्वीकाराल. लीलाचे बाबा, कुलदेवतेच्या आशीर्वादामुळे, देवाच्या कृपेमुळे लीला आपली वाचली, सुखरूप आहे. कालिंदी ताईला सांगा जरा देवाजवळ गोडधोड करून ठेवा. हा, हो 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 हो, नैवेद्यच दाखवतो. आणि सांगतो लीलाच्या आईला.
आणि हे बघा, तुम्ही लीलाची काळजी अजिबात करू नका. लीला अगदी सुखरूप आहे. हे घर पण तिचंच आहे. तिची काळजी पूर्णतः इथे घेतली जाईल, विश्वास ठेवा. अहो आम्हाला बिलकुल शंका नाही आमच्या मनात. उलट जे काही घडलं त्यात एजे होते म्हणून माझी लीला वाचली. बरं एजे, लीला घरी आल्यानंतर मी तिला फोन करेनच, पण आम्ही तिला भेटायला आलो तर चालेल ना? नक्की नक्की. अरे अभिराम, लीला, या या, बसा बसा. कशी आहेस बाळा? हं? बस 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 बस. अभिराम बस. हे पाणी, सरस्वती पाणी घेऊन ये. नाही नाही नको. हं? दुर्गा, ये, औक्षण कर. एजे, आर यू ओके? बरी आहेस ना ग? या लीलाचं नशीब बाकी जोरदार आहे. प्रत्येक संकटातून कशी बरोबर वाचते. लीलाचं नाही, एजंटमुळे वाचली येते. एजे वाचवतात ते ठीक आहे, पण ह्याच्यामुळे एजंटच्या आयुष्यात संकट येतात त्याचं काय? तुमच्या दोघांवर आलेली संकट देव करो आता दूर होऊन जाऊ दे. सगळी विघ्न एकदाची कायमची संपू दे. या प्रसंगामध्ये देखील तुम्ही दोघ जण एकत्र राहिलात. असंच आयुष्यभर एकत्र राहण्याची सद्बुद्धी तुम्हाला देवानं देऊ दे. अरे नको, पाया वगैरे नका पडत बसू. तुम्ही फ्रेश व्हा अगोदर. जा, आराम करायचा. पुढे थोडं गोडधोड करून ठेवायचंय. तयारी करा पण. हो आजी. मी पूजेची तयारी कर. हो चल ग. हो, बरं झालं माझी कुकिंगची शिक्षा संपली. नाहीतर त्या लीलासाठी फुकट मला गोडाचा शिरा करावा लागला असता. तू सुटलीस ग, पण आमचं काय? आमचं काय म्हणजे? प्रसाद बनवायला तुम्हाला काही त्रास होणार आहे का? फक्त लीला सुखरूप परत आली नाहीये, तिच्यासोबत एजेस सुद्धा आले, ते विसरू नकोस. किमान एजेंटसाठी प्रसन्न मनाने काहीतरी बनवूयात आपण. चला चला. हा माणूस मला आत्ता का कॉल करतोय? आता काय? मी तुला आधीच सांगितलं होतं, एजंटवर विश्वास ठेवून कुठेही जाऊ नकोस. आणि जर गेलीच तर सावध राहा. अजिबात नाही. तुम्ही म्हणाला होता की एजे माझा जीव घेण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांनी तर स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचवलं. तुमच्या बोलण्याला काही अर्थ नाहीये. तुम्ही खोटारडे आहात, विश्वासघातकी आहात. आणि हे बघा, ह्या पुढे जर तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल ना, तर थेट माझ्या समोर येऊन बोलायचं. मला फोन करायचा नाही, आणि केला तरी मी तो उचलणार नाही. हे बघा, माझा तुमच्यावर अजिबात विश्वास नाही. कोणाशी बोलत होती?